नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 13 मध्ये आपण चर्चा करणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदवी स्तरावर राज्यशास्त्र विषयासाठी या 3ही वर्षांमध्ये जे विषय आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातल्या BA TYला अभ्यासाला असलेल्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील मॅकियावेलीचे राजकीय विचार आणि स्पर्धा परीक्षेचा संबंध, विशेषतः सेट नेट सारख्या परीक्षा असतील किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी सुद्धा मॅकियावेलीचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे आणि परखड असे विचार मानले जातात. विद्यार्थी मित्रांनो, मॅकियावेलीचे विचार पाहत असताना, मॅकियावेलीचा संदर्भ स्पष्ट करत असताना आपल्याला प्रास्ताविक स्वरूपात त्याचे काही विचार या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून ज्यावेळेला आपण मॅकियावेलीचा उल्लेख करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये राज्यशास्त्राचा जनक म्हणून ॲरिस्टॉटलचा उल्लेख केला जातो. या गोष्टीचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला. परंतु आधुनिक राजकीय विचारांचा जनक म्हणून मॅकियावेलीचा उल्लेख केला जातो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. मॅकियावेलीचे विचार पाहत असताना आधुनिक राजकीय विचारांचा जनक म्हणून मॅकियावेलीकडे पाहिलं जातं. हे म्हणत असताना मॅकियावेलीची प्रास्ताविक स्वरूपाचे विचार आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं, इटलीमधील फ्लोरेन्स नगर राज्यामध्ये इसवी सन 1469ला या मॅकियावेलीचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. 1469ला मॅकियावेलीचा जन्म झाला. ते 1527ला या मॅकियावेलीचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि 1469 ते 1527 हा कार्यकाळ आपण ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला या कार्यकाळातील इटलीतील जी काही सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती होती त्या सगळ्या परिस्थितीचा फार मोठा परिणाम मॅकियावेलीच्या एकूण लिखाणावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून त्या प्रभावातूनच त्यांनी आपलं जे काही परखड आणि स्पष्ट विचार त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून मांडलेत ते ग्रंथसुद्धा या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचे आहे. मॅकियावेलीचा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ की ज्याची चर्चा संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी होत असलेली, झालेली आणि सद्यस्थितीमध्ये सुद्धा तो ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. तो ग्रंथ म्हणजे द प्रिन्स नावाचा ग्रंथ. 1513 हे इसवी सन या साली हा ग्रंथ त्यानं लिहिला. परंतु या द प्रिन्स नावाच्या ग्रंथाची जे काही प्रकाशन आहे ते प्रकाशन त्याच्या मृत्यूनंतर 1532ला या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. जिवंतपणे लिहिलेला ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर 1532ला तो प्रकाशित झाला. आणि त्याच्या द प्रिन्स या ग्रंथाची जी काही विभागणी झालेली आहे ती 26 प्रकरणांमध्ये ती विभागणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या 26 प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीनं परखड आणि स्पष्टवादी विश्लेषण मॅकियावेली यांनी केलेलं आहे त्या एकूण संदर्भांचा विचार करत असताना मॅकियावेलीचे विचार किती प्रभावी होते, किती शास्त्रशुद्ध होते ही गोष्ट आणि त्याची प्रचिती आपल्याला आधुनिक काळामध्ये येत असताना दिसते. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की एकूणच मॅकियावेलीचे विचार वाचूनच अनेक राजकीय नेते आपलं वर्तन राजकारणामध्ये करत असताना दिसतात. अशा पद्धतीचे विचार ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला त्याच्यातली सत्यता मान्य केली तर ती चुकीची ठरणार नाही. आणि म्हणून मॅकियावेलीचे विचार हे आधुनिक संदर्भात सुद्धा तितकेच महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसतात. राजाने आदर्श राज्यकारभार कसा केला पाहिजे, राज्यकारभार करत असताना कुठल्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, कशा पद्धतीने लोकांच्या मनावर नियंत्रण ठेवून राज्यकारभार करत असताना कुठल्या गोष्टी प्रामुख्याने त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार अत्यंत वास्तववादी स्वरूपाचं विश्लेषण मॅकियावेली यांनी आपल्या एकूण द प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या अनुषंगाने आधुनिक संदर्भात सुद्धा हे विचार अत्यंत महत्त्वाचे विचार मानले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हा द प्रिन्स नावाचा ग्रंथ त्याचा खूप महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुढे आपण ज्यावेळेला पाहतो त्याच्यामध्ये त्यानं हा दुसरा ग्रंथ जो लिहिलेला आहे तो म्हणजे आर्ट ऑफ वॉर, युद्धाची कला. आर्ट ऑफ वॉर हा ग्रंथ त्यानं 1520 साली लिहिला. आणि म्हणून या युद्धाची कला, आर्ट ऑफ वॉर हा ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्स म्हणजे फ्लोरेन्सचा इतिहास
हा सुद्धा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि तोही एकूणच ग्रंथांमध्ये त्याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. म्हणून हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स हा ग्रंथ सुद्धा त्याच्या राजकीय साहित्यातला एक महत्त्वपूर्ण ठेवा असलेला आपल्याला दिसतो. पुढे द डिस्कोर्सेस हा सुद्धा एक ग्रंथ त्याचा आपल्याला दिसतो आणि 1920 या ग्रंथाची निर्मिती त्यानं केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे द प्रिन्स असेल, आर्ट ऑफ वॉर असेल, हिस्ट्री ऑफ फ्लोरेन्स असेल किंवा डिस्कोर्सेस असेल, यासारखे ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण असे ग्रंथ त्यांनी मांडले आणि या ग्रंथांचा संदर्भ घेत असतानाच मॅकियावेलीच्या सैद्धांतिक विचारांचा संदर्भ स्पष्ट करणं हे सुद्धा या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच इटलीमध्ये जन्म झालेल्या या मॅकियावेलीने अनेक देशांमध्ये राजदूत म्हणून काम केलेलं आहे. 20 पेक्षाही जास्त देशांमध्ये राजदूत म्हणून काम करत असताना जो अनुभव राजकीय स्तरावर मॅकियावेली यांना आलेला होता, तर त्याच त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांच्या एकूण राजकीय विचारांमध्ये त्यांना झालेला या ठिकाणी दिसतो आणि त्याच माध्यमातून एक अत्यंत प्रभावी, परखड आणि स्पष्ट वक्तेपणाचं विश्लेषण त्यांच्या एकूण विचारांमध्ये आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. राजदूत म्हणून काम करत असताना आलेला अनुभव आणि त्या आधारावर केलेलं विश्लेषण आणि एकूण त्यांचे अन्य अनुभव पाहता जे काही स्पष्टीकरण त्यांनी मनुष्य स्वभावाच्या संदर्भात केलेलं आहे, मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावाच्या संदर्भातले विचार स्पष्ट करा, हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा अभ्यासाचा विषय आहे. त्याचबरोबर मॅकियावेलीने राजाला केलेला उपदेश तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मग मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना मॅकियावेली असं सांगतो की मनुष्य स्वभाव हा जन्मतःच वाईट आहे. जन्मतःच मनुष्य स्वभाव हा वाईट आहे, क्रूर आहे, स्वार्थी आहे, लोभी आहे, सतत इतरांचा द्वेष करणारा आहे. म्हणजे मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना अतिशय क्रूर स्वभाव असल्याचं त्यांनी स्पष्ट या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं आणि त्या सगळ्या मनुष्य स्वभावाचा संदर्भ लक्षात घेत तो राज्यकर्त्या वर्गाला या ठिकाणी काही गोष्टी सांगतो की तुम्हाला जर आदर्श राज्यकारभार करायचा असेल, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, राज्यकर्त्या वर्गाने काय केलं पाहिजे, राजानं काय केलं पाहिजे, शासनकर्त्या वर्गाने काय केलं पाहिजे, म्हणजे एक आदर्श राज्यकारभार निर्माण होऊ शकेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन, अशा पद्धतीचा सल्ला मॅकियावेलीने आपल्या द प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये राजाला केलेल्या उपदेशामध्ये स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. नीती अनीती या गोष्टी परिस्थिती पाहून राजाने त्याचा अवलंब केला पाहिजे. प्रसंगी नीतीचा आणि वेळ प्रसंगी अनीतीचा वापर करून सुद्धा राज्य आणि राष्ट्राचं हित साध्य करण्यासाठी राजाने मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे, राज्यकर्त्या वर्गाने मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत वास्तववादी असे विचार त्यांच्या या द प्रिन्स नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या माध्यमातून राजाला केलेला उपदेश, मनुष्य स्वभावासंबंधीचे त्यांचे विचार, या गोष्टी आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या संदर्भांचा स्पष्टपणे विचार करत करत त्याचे एकूण विचार या ठिकाणी स्पष्ट होत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एकूणच स्पर्धा परीक्षेचा विचार करत असताना, यातले बारकावे पाहत असताना, संदर्भ स्पष्ट करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे की त्या माध्यमातून मॅकियावेलीचे विचार स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने मॅकियावेलीचे संदर्भ, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, मॅकियावेलीचा जन्म, त्यांचा मृत्यू, याचबरोबर मॅकियावेलीने केलेले विधान, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करून आपण मॅकियावेलीचा संदर्भ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करू शकतो. हीच गोष्ट मला तुमच्या पुढे या ठिकाणी मांडायची आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल अशी अपेक्षा व्यक्त करून आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.